महापालिकेत गुंड निवडून गेल्यानंतर असंच होणार. आमदार अर्जुन खोतकरांचा संताप. शस्त्र घेऊन येणाऱ्या नगरसेवकाचे पद रद्द करा. आयुक्तांनी सरकारकडे प्रस्ताव पाठवावा. जालना महापालिकेत काल नगरसेवकांमध्ये झालेल्या राड्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून या प्रकरणावर जालन्याचे शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. महापालिकेत गुंड निवडून गेल्यानंतर असंच होणार अशा शब्दात त्यांनी संताप व्यक्त केला. महापालिकेत शस्त्र घेऊन जाणाऱ्या नगरसेवकावर तातडीनं कारवाई करावी अशी मागणी करत खोतकर यांनी महापालिका आयुक्तांनी सुमोटो कायद्यानुसार संबंधित नगरसेवकाचं पद रद्द करण्यासाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवावा असं म्हटलंय. महापालिकेसारख्या संवेदनशील ठिकाणी नगरसेवक शस्त्र घेऊन येतातच कसे असा सवालही त्यांनी उपस्थित केला. या घटनेमुळे महापालिकेच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचं त्यांनी सांगितलंय. यावेळी खोतकर यांनी भाजपमधील अंतर्गत गटबाजीवरही भाष्य केलं. महापालिकेत भाजपचा नवा विरुद्ध जुना गट स्पष्ट दिसतोय. भाजप हा शिस्तबद्ध पक्ष असल्याचा दावा करतो, त्यामुळे त्यांनी अशा प्रकारची गुंडागर्दी सहन करू नये असं आवाहनही त्यांनी केलंय. तुमची काय प्रतिक्रिया आहे? कारण आतापर्यंत भारतीय जनता पक्षाची महानगरपालिकेमध्ये सत्ता नव्हती, मात्र आता सत्तेमध्ये ते आल्यानंतर त्यांच्याच पक्षामध्ये दोन गट पडलेले आहेत. हा गट नवा विरुद्ध जुना असं तुम्हाला वाटतो का? आणि वाद जे आहे ते नेमके कशावरून झालेलं तुम्हाला वाटतं? एका गटाने तुमचं नाव घेतलं की शिवसेनेच्या नाव न घेता त्यांनी हे केलेलं नाही. महापालिकेमध्ये गुंड गेल्यानंतर असंच होणार आहे. आता या गुंडावर चाप आणण्याची जबाबदारी राज्याचे मुख्यमंत्री माननीय रावसाहेब दानवे यांची निश्चितपणे या ठिकाणी आहे. मी तर आयुक्त यांना अशी मागणी करणार आहे की आयुक्त, महापालिका आयुक्त शर्मा आहेत, अंजली शर्मा, त्यांनी या सर्व गोष्टीचं फुटेज तपासलं पाहिजे. महापालिकेमध्ये शस्त्र येतात कसे आणि नगरसेवक लोक शस्त्र आणतात कसे, आणि जर असं झालं असेल तर तातडीनं जे कोणी दोषी असतील त्यांचा प्रस्ताव, नगरसेवक त्यांचं पद रद्द करण्याचा प्रस्ताव महापालिका आयुक्तांनी शासनाला पाठवला पाहिजे. मग तो गुन्हेगार कोणी कसत नाही. हा असेल, तो असेल, करता असेल, ते करता असेल, या गटाचा असेल, त्या गटाचा असेल, आमचं काही म्हणणं नाही. पण महानगरपालिकेमध्ये शस्त्र आणले, शस्त्र दाखवले गेले, शस्त्र मारले गेले, त्यामुळे ही आयुक्ताची जबाबदारी आहे. तसा प्रस्ताव त्यांनी समोर शासनाला पाठवला पाहिजे आणि त्यांचं नगरसेवक पद रद्द केलं पाहिजे. कोणता गट कोणत्या गटावर दादागिरी करतोय? आणि आता ते तुम्हाला माहिती आहे ना, माहिती सांगायची गरज आहे. हा, नवा गट वर्षी जुना गट असं चालू आहे. पण तुम्ही साथ कोणाला दिली? कारण तुमचे नगरसेवक काही प्रोसेसमध्ये 100% जे आम्ही म्हणलो सत्याच्या पाठीमागे उभा राहा. ज्याने तिथं शस्त्र काढले असतील तर हे बघा, संस्था आपली आहे. आणि महापालिकेमध्ये अशा पद्धतीने शस्त्रास्त्र येत असतील तर मग तो कोणी कसत नाही, आमच्या गटाचे कसत नाही, आम्ही त्याला विरोधच केला असतो. पण अशा पद्धतीने शस्त्रास्त्र काढणं आणि महापालिकेमध्ये अशा पद्धतीने दादागिरी करणं हे कदापि खपून घेतले जाणार नाही. महानगरपालिकेमध्ये नाकापेक्षा मोठी जड असं भाजप व्हायला लागले का सध्या? नाही, याचा वरिष्ठ पातळीवर निश्चितपणे विचार होईल. भारतीय जनता पक्ष अत्यंत शिस्तीचा पक्ष आहे. शिस्तीला काम करणारे लोक आहेत. ते कदापि अशा पद्धतीने हे गुंडागर्दी सहन करणार नाहीत आणि सहन करूही नाही. त्यामुळं हे गंभीरपणे प्रकरण हाताळलं जाईल. शिस्तभंगाची कारवाई व्हायला पाहिजे तुम्ही शिस्तभंग काय बोलता? मी म्हणतो ना, त्याचा प्रस्ताव पाठवला पाहिजे नगरसेवक पद रद्द करण्याचा.